ख्रिस्ता सर्वांना सलाम। आजचं वचन आहे एहेजकेल 36 या अध्यायामध्ये प्रभूचा महान दास एहेजकेल याच्याबद्दल आपण वाचतो। एहेजकेलाला प्रभूने अभिषेक दिला, सामर्थ्य दिलं आणि देवाच्या आत्म्याने त्याला प्रेरणा दिली, स्फूर्ती दिली आणि त्याला एका ठिकाणी सेवा करण्यासाठी नेल्याचं आपण पाहतो। आणि ते ठिकाण म्हणजे शुष्क अस्थींचं खोर आहे असं आपण पवित्र शास्त्रात वाचतो। आज या सकाळी एक छोटा मेसेज आपल्या सर्वांसाठी आहे। अनेक वेळा आपल्याला वाटतं देवाने मला अभिषेक दिला आहे, देवाने मला सामर्थ्य दिलं आहे आणि आता देव मला मोठमोठ्या स्टेजवर घेऊन जाणार आणि मोठमोठ्या लोकांमध्ये आणि मोठ्या गर्दीमध्ये देव माझा वापर करून घेणार। पण अनेक वेळा असं होत नाही। प्रभूची आपल्या प्रत्येकाला सेवा देण्याची पद्धत वेगवेगळी असते। अनेक वेळा प्रभू अभिषेक देईल पण कुठं घेऊन जाईल, शुष्क अस्थींच्या खोऱ्यात घेऊन जाईल, अशा आत्मिक जीवनात मेलेल्या लोकांकडे प्रभू आपल्याला घेऊन जाईल आणि म्हणेल आता यांना संदेश दे, यांना आत्मिक जीवनामध्ये जिवंत करून दाखव। प्रियानो, प्रभूने जो अभिषेक तुम्हाला दिला आहे, तुम्हाला असं जर वाटतं की प्रभूच्या अभिषेकाने मी भरलेलो आहे, सामर्थ्याने मी भरलेलो आहे आणि मला मोठे स्टेज पाहिजे, तर हा गैरसमज आपल्या मनातून आपण काढूया आणि जी कोणती छोटी मोठी सेवा प्रभूने आपल्याला दिली आहे त्या प्रत्येक सेवेमध्ये एहेजकेल समान आपण विश्वास राहूया। प्रभू या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद